मेजॉरिटी डायव्होर्स जे होतात ना, किंवा जे मेजर वाद होतात ते लग्नाच्या पहिल्या वर्षात होतात. दिस इज अ स्टॅटिस्टिक्स विच इज कॅनॉट बी डिनाईड. ओके. की लग्नाच्या पहिल्या वर्षामध्ये मॅक्सिमम होतात. होतं काय की लग्ना अगोदर काही जबाबदाऱ्या नसतात, फक्त प्रेम आणि ती उत्सुकता असते आपल्या पार्टनरला जाणून घ्यायची, तिचं मत त्याचं मत जाणून घ्यायची, काय आवडतं काय आवडत नाही, कसं आहे काय ते सगळं जाणून घ्यायची, ही एक उत्सुकता खूप असते. त्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळेला आपण त्या पार्टनरला चुका केल्या तरीही त्या चुका गोड मानून घेतो. सो ती भांडणं होतात ना, ती थोडीशी प्रेमाची भांडणं होतात. हे मला आवडत नाही पण ठीक आहे ना, कर ना, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. लग्न होतं आणि घडतं काय तर लग्नाबरोबर एकदम जबाबदाऱ्या वाढतात. म्हणजे मग सासू सासऱ्यांशी कसं बोलायचं हे दोघांना येतं, आणि आता मुलांना पण आणि मुलींना पण. हो बरोबर आहे. म्हणजे मुलाला देखील त्याच्या सासरी गेल्यावरती काय बोलायचं, कोणाशी बोलायचं, कसं बसायचं ह्याचं टेन्शन येतं. बरोबर आहे. मुलीला तर नवीन घरात आलेलं ते तर आहेच आहे. त्याचबरोबर ऍडजस्टमेंट चालू होतात, फायनान्शियल जबाबदाऱ्या येतात, घरातल्या कामाच्या जबाबदाऱ्या येतात, आणि मग होतं काय की ती भांडणं प्रेमाची राहण्याच्या ऐवजी जबाबदाऱ्यांची होतात. म्हणजे जर का उदाहरण एखादं द्यायचं वाक्याचं तर सुरुवातीच्या काळामध्ये तुझं माझ्यावर प्रेमच नाही म्हणून भांडण होतं, आणि नंतर भांडण होतं रात्रीचा लाईट बंद केला नाहीस हॉलमधला म्हणून भांडण होतं. म्हणजे हे कारणं छोटी असू शकतात, बरोबर, पण त्याचं मागचं जो कारण आहे ते कारण बदलतं. तू माझ्याकडे बघितलंच नाहीस, तू माझ्याकडे लक्षच दिलं नाहीस, हे सुरुवातीला, आणि नंतर मी भाजी आणायला सांगितली होती, तू आज कोबीच्या ऐवजी फ्लावर का घेऊन आला, ह्याच्यावरून होतं. म्हणजे ह्या भांडणामध्ये बदल जो होतो हा आपल्या जबाबदाऱ्यांनी होतो. त्यात समजा मूल आलं तर मग आणखीन बदल चालू होतात. नक्कीच. आणि मुद्दा जो येतो तो म्हणजे की दोन्ही पार्टनरना एकमेकांसाठी वेळ देणंच जमत नाही. लग्नाच्या अक्षता पडल्याने खरं तर काहीच होत नाही, होतं फक्त आपल्या मानसिकतेमध्ये लग्न झालंय म्हणून जबाबदाऱ्या झाल्यात म्हणून आपण बदलायचा प्रयत्न करतो. पण तेच जर का प्रेम आपण चालू ठेवलं तर मग हे भांडणाचे विषय तेच राहू शकतात. ही जाणीव आपल्याला ठेवायला. सो ते कम्युनिकेशन जे आहे त्या दोघांनी ते एकमेकांशी करणं खूप गरजेचं आहे. सो आता वादविवाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा म्हणजे महिला असो किंवा पुरुष असो, अशी एक वेळ येते की जेव्हा भांडणं होतात तेव्हा दोघांचंही कुठे ना कुठेतरी लेट्स से थोडंफार चुकलेलं असतं एका पर्टिक्युलर टॉपिकला घेऊन. पण असं होतं की म्हणजे इगो म्हणू आपण किंवा काय मोठेपणा म्हणू, सॉरी म्हणणं हे फार डिफिकल्ट जातं. म्हणजे इदर वेज, महिला असो किंवा पुरुष असो, तर हे सॉरी म्हणणं म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती की आपली काही गोष्ट चुकलेली आहे आणि जी आपल्या स्वतःला मनाला पटलेली आहे, पण सॉरी म्हणणं एवढं कठीण का जातं? एक तुम्हाला सांगतो. म्हणजे मी पार्टनर हा शब्द नेहमी वापरतो का, कारण पार्टनर हा मेल पण असू शकतो, स्त्री पण असू शकते. दोघांची मानसिकता सेम असते. असं काही नाहीये की स्त्रियांची मानसिकता वेगळी असते, पुरुषांची मानसिकता वेगळी असते. अनुभवाने प्रत्येकाचे वागण्याची क्रिया ही बदलते, परंतु दोघांची बेसिक मानसिकता सेम असते. सो इगो हा दोघांनाही सेम असतो. तो प्रकट कसा करायचा ह्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण ते सेम असतं. सो सायकोलॉजिकली मेल आणि फिमेल सेमच असतो. सॉरी ही गोष्ट एकतर जर का खरंच सिरियसली बोलायची असेल ना ते खूप कष्टाचं काम आहे. वरवर म्हणलं ना, म्हणजे समजा आता माझा तुम्हाला पाय लागला, मी खटकन सॉरी म्हणेन, डोक्यात रजिस्टर पण नाही होणार की मी सॉरी म्हणलोय, कारण ती मला चूकच वाटत नाही ना. असं जेव्हा नात्यामध्ये सॉरी म्हणतो ना त्या सॉरीला खरंच काही अर्थ नाही. पण जेव्हा खरंच माझी चूक झालीये तेव्हा मला जेव्हा सॉरी म्हणायची वेळ येते, त्यावेळेला जर का मला वाटलं की मी माझ्या पार्टनर पुढे झुकतोय, ही जर फिलिंग मला आलं तर मग त्याचं दडपण येतं.
आणि दुसरी भीती काय वाटते माहिती, आज मी सॉरी म्हणलो आणि जर का 2 वर्षांनी भांडण झालं तर हे सॉरी काढलं जाईल. त्यावेळेला सॉरी म्हणलं, आज म्हणायला काय हरकत आहे. तर ही जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट आपल्याला टाळली पाहिजे. आणि हा विश्वास जेव्हा दोघं एकमेकांना देतात की भले माझी चूक झाली आहे, मी सॉरी म्हणलं, तर तिथे ती सॉरी मान्य करणं हे देखील त्या पार्टनरचं कर्तव्य आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे नात्यामध्ये कोणीच जिंकत नाही आणि कोणी हारत पण नाही. जिंकले तर दोघंही जिंकतात, हारले तर दोघंही हारतात. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं त्यावेळेला सॉरी म्हणणं अवघड जात नाही आणि ते मनापासून येतं. आणि ते मनापासून जे सॉरी येतं ना, त्या सॉरीला खरा अर्थ आहे. नाही, बऱ्याच वेळेला मला विचारतात की सॉरी म्हणणं जे आहे ते कसं म्हणायचं. नाही, सॉरी म्हणण्यासाठी काही गोष्टी आपल्याला पहिल्या स्वतःमध्ये जाणून घ्यायला पाहिजे. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मला माझी चूक कळली पाहिजे, उमजली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे. हे जाणणं ही पहिली पायरी आहे. हे जाणल्यानंतर मी जी कृती केली किंवा जे काय बोललो असेल त्याचा माझ्या पार्टनरवर काय परिणाम झालाय आणि त्याच्यामुळे माझा पार्टनर किती दुखावला गेलाय हे पण मी जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मी जेव्हा सॉरी म्हणतोय तेव्हा मला आपलं नातं जास्त महत्वाचं आहे, ही भावना माझ्या पार्टनरपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मी सॉरी माफ कराल म्हणून म्हणत नाहीये, मी सॉरी याच्यासाठी म्हणतोय की जे काय झाले चूक मला समजलीये, पार्टनरला आलेला त्रास समजलाय आणि तरीही मला हे नातं चांगलं करायचंय, ही भावना त्या सॉरीच्या मागे पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जेव्हा मी ती चूक मान्य करतोय तेव्हा ते मी मे बी बोलून नाही दाखवणार, पण ती चूक परत माझ्याकडून घडणार नाही याची पण. सो ह्या जर 4 टप्प्याने आपण सॉरी म्हणलं ना तर त्या सॉरीला अर्थ उरतो. पण केवळ तोंड देखलं सॉरी म्हणून परत काही दिवसांनी ती चूक करणं याला सॉरी म्हणत नाही. आणि ते तसं मग सॉरी येता जाता कोणी बोलतं, त्या सॉरीला अर्थ नाही. बरोबर बरोबर. आणि मग ती सॉरी ना बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की नाही, मला माझ्या पार्टनरला सॉरी किंवा मला माफ कर, माझी चूक झाली हे सांगायला लाज वाटते. नका सांगू, पण तुमच्या कृतीतून ते दाखवून द्या की मला खरंच जी गोष्ट मी केली ती वाईट वाटली. समोरच्याला निदान जाणवून तरी द्या. येस, आणि ते जाणवणं त्याच्यासाठी बोलायची गरज नाहीये. तुमच्या हावभावातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या कसं तुम्ही पार्टनरशी डील करता याच्यातून तुम्हाला ते समजू शकतं. बरोबर बरोबर. सो दरवेळेला बोललंच पाहिजे. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे काय, कम्युनिकेशन डझंट मीन की दरवेळेला तुम्ही फाडफाड बोललंच पाहिजे किंवा तुम्ही खूप चांगले वक्ते पाहिजे. नाही, गरज नाहीये. कम्युनिकेशन तुमच्या रोजच्या व्यवहारातून होतं. बरोबर बरोबर. तुमच्या बॉडी लँग्वेजने होतं. तुम्ही काय कपडे घालता, तुम्ही कसं समोरच्या पार्टनरला हे करता. म्हणजे मला चूक माझी दाखवून द्यायची आहे, मला सॉरी म्हणायचंय, मी माझ्या पार्टनरचा फक्त हातात घेऊन नुसतं बसलो ना तरी ती भावना तिथपर्यंत पोचते. बरोबर. सो परत आपण मागच्या त्या भांडणाकडे जाऊयात की मी सॉरी म्हणलं की ते संपलं का? नाही, माझ्या पार्टनरची तयारी पाहिजे ती ऐकून घ्यायची. मी पार्टनरचा हातात घ्यायला लागलो आणि पार्टनरनी जर झिडकारून टाकला, समजून न घेता माझी भावना, तर ती सॉरीला काही अर्थच राहत नाही.